गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण विज्ञान या विषयाच्या संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा भाग 2 अभ्यासणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. आपण या भागातला पहिला प्रश्न पाहणार आहोत. आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या दोन भागामध्ये वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण कोणी केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे चाटन या शास्त्रज्ञाने सृष्टीचं वर्गीकरण दोन भागात केलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे आदिकेंद्रकी आणि दुसरं म्हणजे दृश्य केंद्रकी. पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. कोणी सृष्टीचे वर्गीकरण वनस्पती आणि प्राणी या दोन गटात केले? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे कार्ल लिनियस यांनी सृष्टीचं वर्गीकरण दोन भागात केलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे वनस्पती आणि दुसरं म्हणजे प्राणी. तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणी सृष्टीचे वर्गीकरण प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी या भागात केले होते? तर अर्नेस्ट हेकेल. तुम्हाला माहीत असेल का कार्ल लिनियसने वनस्पती आणि प्राणी या दोन भागात सृष्टीचे वर्गीकरण केले होते. त्यामध्ये एक तिसरा पॉईंट ॲड केला अर्नेस्ट हेकेलने, तिसऱ्या सृष्टीला त्यामध्ये ॲड केलं, तो म्हणजे प्रोटिस्टा ही सृष्टी कोणी ॲड केली? तर अर्नेस्ट हेकेल यांनी 1860 मध्ये. त्या अगोदर कार्ल लिनियसने वनस्पती आणि प्राणी या दोन भागातच सृष्टीचं वर्गीकरण केलं होतं. त्यामध्ये एक नंतर पॉईंट ॲड केला, ज्याला आपण तिसरी सृष्टी ॲड केली, ती म्हणजे प्रोटिस्टा. आणि प्रोटिस्टा हा घटक सृष्टीच्या वर्गीकरणामध्ये सर्वप्रथम कोणी वापरला? तर तो म्हणजे अर्नेस्ट हेकेल यांनी 1860 मध्ये. त्यानंतर आपण पाहतो की कोणी सृष्टीचं वर्गीकरण मोनेरा, प्रोटिस्टा, प्राणी आणि वनस्पती या भागात केलेलं पाहायला मिळते? तर कोपलँड यांनी 1956 मध्ये सृष्टीचं वर्गीकरण मोनेरा, प्रोटिस्टा, प्राणी आणि वनस्पती या भागात केलेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी कोपलँड यांनी मोनेरा हा एक सृष्टीमध्ये घटक ॲड केला. त्या अगोदर प्रोटिस्टा हा घटक अर्नेस्ट हेकेलने ॲड केला होता. या ठिकाणी मोनेरा हा घटक कोपलँडने ॲड केलेला आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा 1956 मध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणी सन 1969 मध्ये वनस्पती सृष्टीचे किंवा सृष्टीचे वर्गीकरण मोनेरा, प्लांटी, प्रोटिस्टा, ॲनिमॅलिया आणि त्याच्यानंतर ॲनिमॅलिया या कवक गटात केलेले आपल्याला पाहायला मिळते? तर R.H. व्हिटाकर यांनी सृष्टीचं वर्गीकरण 5 भागामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण पंचसृष्टी म्हणतो. R.H. व्हिटाकरची त्याच्यामध्ये मोनेरा असेल, प्लांटी असेल, प्रोटिस्टा असेल, ॲनिमॅलिया असेल आणि कवक या 5 गटात R.H. व्हिटाकरने सृष्टीचं वर्गीकरण 1969 मध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सजीव सृष्टीचे 6 सृष्टीत वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ कोण? तर हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे का सजीव सृष्टीचे 6 सृष्टीमध्ये वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ कोण? तर तो म्हणजे कार्ल वास यांनी सजीव सृष्टीचे 6 भागात वर्गीकरण केलेले आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. कार्ल वासने सृष्टीचे 6 भागात वर्गीकरण करताना कोणते 3 भाग मुख्य सांगितले? तर त्यामध्ये आर्किबॅक्टेरिया असेल, युबॅक्टेरिया असेल आणि युकॅरिया याला त्याने 3 डोमेन पद्धती असे म्हटले होते. तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का कार्ल वास यांनी 6 भागात वर्गीकरण करताना कोणते 3 भाग सांगितले? तर मेन त्याचे 3 भाग होते, ज्याला आपण 3 डोमेन प्रणाली म्हणतो. त्याच्यामध्ये आर्किबॅक्टेरिया असेल, युबॅक्टेरिया असेल आणि युकारिया यालाच आपण कार्ल वास यांची 3 डोमेन पद्धती असं म्हणतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. 3 डोमेन प्रणालीचे वर्गीकरण 3 डोमेन प्रणाली जी आहे वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण करताना जी कार्ल वास यांनी वापरली, तर ती 3 डोमेन प्रणालीचं वर्गीकरण कशाच्या आधारावर या कार्ल वासने केलेलं आपल्याला पाहायला मिळते? तर त्यांनी एक मेथड या ठिकाणी वापरलेली दिसते. तर 16SR RNA ही त्याचा बेसिक मेथड होती. 3 डोमेन प्रणालीची बेसिक मेथड आहे ही. 16SR RNA ज्याला आपण 16SR RNA म्हणतो. या बेसवरच त्यांनी आर्किबॅक्टेरिया असो, युबॅक्टेरिया असो किंवा युकारिया या पद्धतीनं सृष्टीचं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळते कार्ल वास यांनी. पुढचा मुद्दा घेणार आहोत. वस्तूचे सर्वात जास्त वजन कुठे असते? तर पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे सर्वात जास्त वजन असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आवृत्तीबीजी आणि अनावृत्तबीजी यांच्यातला दुवा कोणता? तर ॲफेंड्रा हा आवृत्तीबीजी आणि अनावृत्तबीजी याच्यातला दुवा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आवर्जून विद्यार्थ्यांनी हा मुद्दा लक्षात ठेवावा का आवृत्तीबीजी आणि अनावृत्तबीजी याच्यातला दुवा कोणता? तर ॲफेंड्रा या वनस्पतीला आवृत्तीबीजी आणि अनावृत्तबीजीमधला दुवा म्हटलं जाते. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा कोणता? तर वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणजे युग्लिना. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. सरीसृप आणि सस्तन प्राणी यांना जोडणारा दुवा कोणता? तर सरीसृप आणि सस्तन प्राण्याला जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे प्लॅटिपसला आपण सरीसृप आणि सस्तन प्राणी यांना जोडणारा दुवा असं म्हणू शकतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. पायसेस व उभयचर यांना जोडणारा दुवा कोणता? तर पायसेस आणि उभयचर यांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे स्टेजिया
इक्थिओस्टेजियाला पायसेस आणि उभयचर यांना जोडणारा दुवा म्हटला जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. उभयचर आणि सरीसृप यांना जोडणारा दुवा कोणता? तर इथं सै मौरिया, याला सै मोरिया हा जो एक प्राणी आहे यांना उभयचर आणि सरीसृप यांना जोडणारा दुवा म्हटला जाते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. का उभयचर आणि सरीसृप यांना जोडणारा दुवा कोणता? यांना जोडणारा जो दुवा आहे त्याला म्हणायचं सै मौरिया. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ॲनालिडा आणि मोलुस्का या दोन वर्गांना जोडणारा दुवा कोणता? ॲनालिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा जो दुवा आहे त्याला निओपिलिना असं म्हटलं गेलेलं आहे. आवर्जून लक्षात ठेवा का निओपिलिना हा कोणत्या दोन वर्गांना जोडतो? तर ॲनालिडा आणि मोलुस्का या दोन वर्गांना जोडणारा जो दुवा आहे त्याला आपण निओपिलिना असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडा हा प्राणी गटातील सर्वात मोठा संघ आहे. तर ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडा या दोन वर्गांना जोडणारा दुवा कोणता? तर पेरिपॅटस हा ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडा या दोन वर्गांना जोडणारा दुवा आहे. आणि ॲनालिडा आणि मोलुस्का जर तुम्हाला विचारण्यात आलं की ॲनालिडा आणि मोलुस्का या वर्गांना जोडणारा दुवा कोणता? तर निओपिलिना हा ॲनालिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दुवा आहे. आणि ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडाला जोडणारा दुवा, या दोन वर्गांना जोडणारा दुवा कोणता? तर पेरिपॅटस ज्याला म्हटलं गेलं तो ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडाला जोडणारा एक दुवा आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रोटोझुआ आणि पोरिफेरा या दोन वर्गांना जोडणारा दुवा कोणता? तर प्रोटिरोस्पॉन्जिया याला प्रोटोझुआ आणि पेरिफेरा यांना जोडणारा दुवा म्हटला गेलेला आहे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का प्रोटोझुआ आणि पोरिफेरा या दोन वर्गांना जोडणारा दुवा कोणता? तो प्रोटिरोस्पॉन्जिया याला प्रोटोझुआ आणि पोरिफेरा या दोन वर्गांना जोडणारा दुवा म्हटला गेलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी कोणत्या? यावर अगोदर देखील खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तर मानवी शरीरातील जी अंतःस्रावी ग्रंथी आहे तिला पीयूषिका, यकृत, जठर ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथी या मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी कोणत्या असतात? तर त्यामध्ये पीयूषिका, यकृत, जठर ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी आपल्याला पाहायला मिळतात मानवी शरीरातील. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीरातील स्वादुपिंडाद्वारे कोणते स्त्रवल्या जातात? अमायलेज, ट्रिप्सिन, त्याच्यानंतर लायपेज हे जे स्त्राव आहे हे मानवाच्या स्वादुपिंडाद्वारे स्त्रवले जातात. आणि स्वादुपिंड ही अंतर्स्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही पद्धतीची ग्रंथी असलेला आपल्याला पाहायला मिळते स्वादुपिंड. आणि तिच्या माध्यमातून अमायलेज असेल, ट्रिप्सिन असेल आणि लायपेज या प्रकारचे स्त्राव स्त्रवले जातात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी जठराद्वारे कोणते स्त्राव स्त्रवले जाते? पेप्सिन आणि रेनिन हे जे दोन स्त्राव आहे ते मानवी जठराद्वारे स्त्रवले जाताना आपल्याला दिसतात. तर आवर्जून लक्षात ठेवा यावरही खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहे का पेप्सिन आणि रेनिन कोण स्त्रवते? तर मानवी जठराद्वारे पेप्सिन आणि रेनिन स्त्रवला जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षाही कमी असते त्या ध्वनीला काय म्हणायचं? त्या ध्वनीला आपण अवश्राव्य ध्वनी म्हणतो किंवा इन्फ्रासॉनिक असं म्हटलं जातं त्याला. तर ज्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षाही कमी असते त्या ध्वनीला काय म्हणतात? अवश्राव्य ध्वनी किंवा इन्फ्रासॉनिक साऊंड त्याला म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भूकंप होण्याआधी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपनी निर्माण होऊन कोणता ध्वनी निघतो? तर त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात, इन्फ्रासॉनिक. कुत्रे असेल किंवा जे प्राणी असतात यांना हा साऊंड ऐकायला येतो. तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. भूकंप होण्याआधी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपनी होऊन निर्माण होणारा जो ध्वनी असतो तो कोणता असतो? त्याला आपण अवश्राव्य ध्वनी म्हणतो किंवा त्याला आपण इन्फ्रासॉनिक साऊंड असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती हर्ट्झच्या दरम्यान आहे? तर मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची जी मर्यादा आहे ती 20 हर्ट्झपासून तर 20,000 हर्ट्झपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीरात तांबे जर जास्त झाले तर कोणता रोग होतो? तर मानवी शरीरात जर तांबे जास्त झाले तर विल्सन हा रोग होत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. शरीरातील जो सामू आहे तो कशाद्वारे नियंत्रित केला जातो? मानवी शरीरातला जो सामू असतो तो कशाद्वारे नियंत्रित केला जातो? तर मानवी शरीरातला जो सामू असतो तर तो सोडियम आणि पोटॅशियममुळे नियंत्रित होत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. दुधातील मुख्य प्रथिन कोणते? तर केसिन हे दुधातील मुख्य प्रथिन आहे. हे आवर्जून लक्षात ठेवा का दुधातलं मुख्य प्रथिन कोणतं आहे? तर ते म्हणजे केसिन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत.
ज्या खनिजाची शरीराला फारच थोड्या प्रमाणात आवश्यकता असते त्यांना काय म्हणतात? त्यांना आपण लेह्य मूलद्रव्ये म्हणतो. का ज्या खनिजाची शरीरास फारच थोड्या प्रमाणात आवश्यकता असते त्यांना आपण लेह्य मूलद्रव्ये म्हणतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. के जीवनसत्वाचं वैज्ञानिक नाव काय? तर के जीवनसत्वाला आपण फायलोक्विनोन म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कर्करोगाच्या अभ्यासाला काय म्हणतात? अनेक वेळा अनेक एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कर्करोगाच्या अभ्यासाला आपण ऑक्नोलॉजी असं म्हटलं गेलेलं आहे. ऑन्कोलॉजी म्हणतात. कर्करोगाच्या अभ्यासाला ऑन्कोलॉजी असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आर्सेनिक युक्त पाण्यामुळे कोणता रोग होतो? तर आर्सेनिक युक्त पाण्यामुळे ब्लॅकफूट हा रोग होत असतो. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, आवर्जून लक्षात ठेवा. ज्या पद्धतीनं कर्करोगाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर ऑन्कोलॉजी म्हणतात. त्याच पद्धतीनं हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. आर्सेनिक युक्त पाण्यामुळे कोणता रोग होतो? तर ब्लॅकफूट होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणता आजार बरा करण्यासाठी ॲग्रामायसिन वापरतात? तर जीवाणूजन्य आजार बरा करण्यासाठी ॲग्रामायसिन वापरले जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. धनुर्वात हा कशाशी संबंधित आजार आहे? तर धनुर्वात हा चेतासंस्थेशी संबंधित आजार आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? तर रक्ताच्या कर्करोगास ल्युकेमिया असं म्हटलं जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मलेरिया हा रोग कोणत्या आदिजीवामुळे होतो? तर मलेरिया हा जो रोग आहे तो प्लाझ्मोडियम या आदिजीवामुळे होतो आणि प्लाझ्मोडियम हा प्रोटोझोआ या वर्गामध्ये येतो, कारण सर्व आदिजीव हे प्रोटोझोआ या वर्गात येतात, गणात येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. नायट्रोजनयुक्त पाण्याने कोणता रोग होतो? तर नायट्रोजनयुक्त पाण्याने ब्ल्यू बेबी सिंड्रोम नावाचा रोग होतो. हा आवश्यक म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे, आवर्जून लक्षात ठेवा तुम्ही. का नायट्रोजनयुक्त पाण्याने कोणता रोग होतो? तर नायट्रोजनयुक्त पाण्याने ब्ल्यू बेबी सिंड्रोम या नावाचा रोग होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या आजाराच्या निदानासाठी विडॉल टेस्टचा वापर करतात? तर थायरॉईड, ज्याला आपण विषमज्वर म्हणतो, विषमज्वराच्या निदानासाठी विडॉल टेस्टचा वापर केला जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. क्लोरोमायसेटिन या औषधाचा वापर कोणत्या आजारावर करतात? तर क्लोरोमायसेटिन या औषधाचा जो वापर आहे तो विषमज्वरावर करतात, म्हणजे टायफॉईडवर. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. स्नायूच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर स्नायूच्या अभ्यासाला मायोलॉजी म्हटलं जाते. त्यानंतरचा आपण पाहणार आहोत प्रश्न. इटाइटाई नावाचा रोग हा कशामुळे होतो? तर इटाइटाई नावाचा हा रोग जो होतो तो कॅडमियमच्यामुळे होतो, या मूलद्रव्यामुळं. इटाइटाई नावाचा रोग हा कॅडमियममुळे होत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कार्बोदकांमध्ये नायट्रोजन हा घटक नसतो. कार्बोदकामध्ये नायट्रोजन हा घटक नसतो, तर कोणते घटक असतात? कार्बोदके माहीत असेल, उत्तम स्रोत आहे बटाटा कार्बोदकांचा. पण कार्बोदकेमध्ये कशाचा अभाव असतो? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कार्बोदकामध्ये नायट्रोजन हा घटक नसतो, तर त्यामध्ये कार्बन असेल, हायड्रोजन असेल आणि ऑक्सिजन हे घटक कार्बोदकामध्ये असतात. मात्र कार्बोदकामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा समावेश नसतो किंवा हा घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतो? तर नायट्रोजन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रकाश संश्लेषण ही कशी प्रक्रिया आहे? तर प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया उष्माग्राही आहे, ना की उष्मादायी आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. का प्रकाश संश्लेषण ही कशा प्रकारची प्रक्रिया आहे? तर ती उष्माग्राही प्रक्रिया असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. जीवाणूचा कोणत्या सृष्टीमध्ये येतात? तर जीवाणू हे जे असतात ते मोनेरा या सृष्टीमध्ये येतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. का जीवाणूचा समावेश मोनेरा या सृष्टीमध्ये केला जातो आणि मोनेरा ही सृष्टी सर्वप्रथम कोपलँडने वापरलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने कोणत्या रोगाचा शोध लावला? तर रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने क्षयरोगाचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा कोणत्या फायलममध्ये समावेश होतो? तर प्लाझ्मोडियमचा आता मी तुम्हाला सांगितलं प्रोटोझोआमध्ये समावेश होतो आणि मलेरिया हा प्लाझ्मोडियममुळे होतो आणि प्लाझ्मोडियमचा जो समावेश आहे तो प्रोटोझोआ या गणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रोथाम्बिन टाईम टेस्ट कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरले जाते? तर प्रोथाम्बिन टाईम टेस्ट ही हिमोफिलिया या आजारासाठी वापरली जाते. हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवा. का प्रोथाम्बिन टाईम टेस्ट कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरले जाते? तर ती हिमोफिलिया या आजारासाठी वापरले जाते. वंशानुगत हा आजार असतो हिमोफिलिया. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वेस्टर्न ब्लॉटिंग ही पद्धत कशाच्या संशोधनासाठी वापरली जाते? तर वेस्टर्न ब्लॉटिंग ही जी पद्धत आहे ती RNA साठी वापरली जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत.
कोणता गुणसूत्रीय आजार हा यक्स गुणसूत्राच्या कमतरतेमुळे होतो? तर त्याला आपण रंगअंधत्व म्हणतो. आणि विशेषतः हा रंगअंधत्व जो आजार आहे तो पुरुषांना होत असतो. म्हणून हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवा का कोणता गुणसूत्रीय आजार हा यक्स गुणसूत्राच्या कमतरतेमुळे होतो? तर त्याचं नाव आहे रंगअंधत्व, विशेषतः पुरुषांना होतो. पुढचा मुद्दा, कीटक जे आजाराचे संक्रमण करण्यास कारणीभूत आहे त्यांना काय म्हणायचं? जे कीटक आजाराचं संक्रमण करतात त्या कीटकांना आपण व्हेक्टर म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हिवताप ज्याला आपण मलेरिया म्हणतो, हा आजार कोणत्या डासाच्या मादीमार्फत मानवामध्ये संक्रमित केला जातो? तर तो म्हणजे ॲनाफिलस डासाची जी मादी असते तर तिच्यामार्फत हा आजार हिवताप म्हणजे ज्याला आपण मलेरिया म्हणतो हा आजार संक्रमित केला जातो ॲनाफिलस डासाच्या मादीमार्फत. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आपण पाहणार आहोत, लेशमानिया डोनोव्हानी या आदिजीवामुळं कोणता आजार होतो? तर लेशमानिया डोनोव्हानी या आदिजीवामुळं काला आजार होताना आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला आपण त्वचेचा आजार म्हणतो. तर आवर्जून महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आवर्जून लक्षात ठेवा का लेशमानिया डोनोव्हानी या आदिजीवामुळं कोणता आजार होतो? तर काला आजार, ज्याला आपण त्वचेचा आजार आहे हा काला आजार. पुढचा मुद्दा पाहणार आहोत, काला आजार हा कोणत्या माशीच्या मार्फत संक्रमित होतो? तर सँडफ्लाय माशीच्या माध्यमातून काला आजार संक्रमित होताना आपल्याला पाहायला मिळतो, सँडफ्लाय माशीच्या माध्यमातून. पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत, मिक्सो व्हायरस ह्या विषाणूमुळं कोणता रोग होतो? तर मिक्सो व्हायरसमुळं गोवर हा रोग होतो. हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवा का मिक्सो व्हायरस या विषाणूमुळं कोणता रोग होतो? गोवर हा विषाणू आहे, विषाणूजन्य रोग आहे. तर आवर्जून लक्षात ठेवा मिक्सो व्हायरस या विषाणूमुळं गोवर हा रोग होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का लोहाच्या अभावामुळं कोणता आजार होतो? तर लोहाच्या अभावामुळं ॲनिमिया होतो. विशेषतः महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. लोहाच्या अभावामुळं होणारा आजार आहे पंडुरोग त्याला म्हणता येईल किंवा ॲनिमिया म्हणता येईल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवात परजीवी म्हणून राहणाऱ्या कुर्मीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर मानवात परजीवी म्हणून राहणाऱ्या कुर्मीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हेल्मिन्थोलॉजीमध्ये मानवात परजीवी जे राहतात त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. विशेषतः कुर्मीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हेल्मिन्थोलॉजी असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. कुर्मीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेल्मिन्थोलॉजी म्हणतात. पुढचा आपण महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, मानवी शरीरात रक्त का गोठत नाही? त्याच्या मागचं कारण काय? तर मानवी शरीरात रक्त गोठत नाही त्याच्या मागं कारण आहे हिपॅरिनमुळं मानवी शरीरात रक्त गोठत नाही. आणि हिपॅरिन जे असते ते WBCचा एक प्रकार आहे. बॅसिफिलच्या माध्यमातून हिस्टॅमिन आणि हिपॅरिन स्त्रवल्या जाते, हे आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 1798 देवीची लस कोणी शोधून काढली होती? तर 1798 देवीची लस शोधून काढली एडवर्ड जन्नर यांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जागतिक पोलिओ दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर जागतिक पोलिओ दिन जो असतो तो 24 ऑक्टोबरला असतो आणि 24 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्राचा दिन देखील असतो, संयुक्त राष्ट्र दिन, जागतिक युनो दिन आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पुढचा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे, उच्च ताणासारख्या ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो. उच्च ताणासारख्या म्हणजेच हायपरटेन्शन आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचं प्रमाण किती असावं? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठरवल्याप्रमाणे ते 5 ग्रॅम प्रतिदिन इतकं असलं पाहिजे. उच्च ताण जर टाळायचं असेल हायपरटेन्शन तर हा आजार टाळण्यासाठी जे आपण मीठ सेवन करतो ज्याला सोडियम क्लोराईड म्हणतात याचं प्रमाण जे असलं पाहिजे मीठ सेवन करण्याचं तर ते 5 ग्रॅम इतकं असलं पाहिजे प्रतिदिन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या दिवशी भारताला पोलिओ मुक्त घोषित केले? तर 24 मार्च 2014 रोजी आपल्याला पाहायला मिळते. 24 मार्च 2014 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ मुक्त घोषित केले होते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हेपॅटिटसचा कोणता प्रकार हा लैंगिक प्रजननाद्वारे किंवा रक्ताद्वारे होतो? तर त्याच्यामध्ये BCD हा प्रकार जो आहे, BCD हेपॅटिटसचा कावीळ रोगाशी संबंधित आहे. हा हेपॅटिटसचा BCD हा जो प्रकार आहे हा लैंगिक प्रजननाद्वारे किंवा रक्ताद्वारे पसरतो किंवा स्प्रेड होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर हेपॅटिटस हा जो लैंगिक प्रजननाद्वारे किंवा रक्ताद्वारे प्रसारित होतो तर ते हेपॅटिटस B असेल, C असेल आणि D असेल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हेपॅटिटसचा कोणता आजार हा विषय म्हणजे हेपॅटिटस हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर हेपॅटिटस किंवा हेपॅटायटिस हा जो आजार आहे हा विषाणूजन्य आजार आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हेपॅटिटस आजाराचा कोणत्या प्रकारचा प्रसार हा दूषित पाणी आणि अन्नाद्वारे होतो? तर A आणि E हे जे हेपॅटिटसचे प्रकार आहे, हेपॅटिटस A आणि हेपॅटिटस C यांचा जो प्रसार होतो तो दूषित पाणी आणि अन्नामार्फत होतो. आणि वर आपण जे पाहिलं
का बी असेल, सी असेल आणि डी असेल, हेपॅटिटिस बी, हेपॅटिटिस सी आणि हेपॅटायटिस डी यांचा जो प्रसार होतो तो लैंगिक प्रजननाद्वारे किंवा रक्ताद्वारे होतो. मात्र हेपॅटायटिस ए असेल किंवा हेपॅटायटिस ई असेल, हेपॅटायटिस ए आणि ई या आजारांचा जो प्रसार होतो तो दूषित पाणी आणि अन्नामार्फत होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत डीएनएमध्ये थायमिन हा जो घटक असतो तो कोणत्या ॲसिडशी आपली जोडी बनवतो, तर ॲडिनिनसोबत थायमिनची जोडी असताना आपल्याला पाहायला मिळते डीएनएमध्ये. तर डीएनएमध्ये थायमिन हा कोणत्या ॲसिडची जोडी बनवतो, तर ॲडिनिनशी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत विषाणूच्या संसर्गाने यकृताचा दाह म्हणजे काय, तर विषाणूच्या संसर्गाने जेव्हा यकृत्वाचा दाह होतो त्याला हेपेटायटिस म्हणतात आणि हेपेटायटिस हा 28 जागतिक हेपेटायटिस जो दिन असतो तो 28 जुलैला असतो. तर विषाणूच्या संसर्गाने यकृताचा म्हणजे लिव्हरचा जो दाह होय त्याला आपण हेपेटायटिस म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का सापाच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर सापाच्या अभ्यासाला आपण ओफिडोलॉजी असं म्हणतात. आवर्जून लक्षात ठेवा का सापाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो, तर ओफिडोलॉजीमध्ये सापाचा अभ्यास केला जातो किंवा सापाच्या अभ्यासाला आपण ओफिडोलॉजी असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत वटवाघूळ हा सस्तन पक्षी कोणत्या गणात येतो, तर वटवाघूळ हा जो सस्तन पक्षी आहे तो चिरोप्टेरा या गटामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. आवर्जून लक्षात ठेवा वटवाघूळ हा सस्तनी पक्षी असून तो चिरोप्टेरा या गणामध्ये येताना आपल्याला दिसतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत दात असणारे पक्षी जे मासे खातात ते कोणत्या गणात येतात, दात असणारे पक्षी जे मासे खातात ते ओडोंटोगॅन्थी या वर्गामध्ये किंवा या गणामध्ये येताना आपल्याला दिसतात. हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवा कारण प्राणीशास्त्र आपल्याला अभ्यास विषय घटक आहे. का दात असणारे पक्षी जे मासे खातात ते कोणत्या गणात येतात, तर ते येतात ओडोंटोगॅन्थी या गणामध्ये ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा आपण पाहणार आहोत हॅमिंगबर्ड हा सर्वात लहान पक्षी आहे जगातला, तर हा कोणत्या गणात येतो, तर तो निओगॅन्थी या गणामध्ये आपल्याला हमिंगबर्ड येताना दिसतो. तर हमिंगबर्ड हा कोणत्या गणात येतो, तर निओगॅन्थी. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण पेग्विन हा पक्षी कोणत्या गणात येतो, तर इम्पेनी. पेग्विन हा पक्षी इम्पेनी या गणात येतो. पुढचा मुद्दा शहामृग व किवी हे पक्षी कोणत्या गणात येतात, तर शहामृग आणि किवी हे जे पक्षी आहे ते पॅलिओगॅन्थीमध्ये येतात. हे 4-5 प्रश्न आवर्जून लक्षात ठेवा. दात असणारे पक्षी जे मासे खातात ते कोणत्या गणात येतात, तो ओडोंटोगॅन्थीमध्ये येतात. हॅमिंगबर्ड हा सर्वात लहान पक्षी कोणत्या गणात येतो, तर निओगॅन्थीमध्ये. पेग्विन हा पक्षी कोणत्या गणात येतो, तर इम्पेनीमध्ये. आणि शहामृग आणि किवी हे पक्षी कोणत्या गणात येतात, तर शहामृग आणि किवी हे पक्षी जे येतात ते पॅलिओगॅन्थीमध्ये येतात आणि पेग्विन हा जो पक्षी आहे तो इम्पेनीमध्ये येतो. हॅमिंगबर्ड निओगॅन्थीमध्ये येतो. आणि त्याच्यानंतर दात असणारे जे पक्षी असतात जे मासे खातात ते आपण पाहिलं ओडोंटोगॅन्थी या गणामध्ये त्यांना पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. पक्ष्यांमधील ध्वनियंत्राला काय म्हणतात, तर पक्ष्यांमधील जे ध्वनियंत्र असते त्याला आपण सिरिंग्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत पक्ष्यांच्या शरीरावरील कोणत्या ग्रंथी पक्ष्यांच्या पिसाची निगा राखतात, तर पक्ष्यांच्या शरीरावरील कोणत्या ग्रंथी पक्ष्यांच्या पिसांची निगा राखतात, तर पिन ग्रंथी या ज्या पक्ष्याच्या शरीरामध्ये असतात तर त्या पक्ष्यांच्या पिसाची निगा राखतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत खरे प्लॅसेंटाधारी सस्तन प्राणी कोणत्या गणात येतात, तर खरे प्लॅसेंटाधारी सस्तन जे प्राणी असतात ते युथेरिया या गटात येतात. आवर्जून लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे. प्लॅसेंटाधारी जे असतात म्हणजे गर्भाशय असणारे खरे प्लॅसेंटाधारी सस्तन प्राणी कोणत्या गणात येतात, युथेरिया या गणात येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत मिक्झिन पेट्रोमायझॉन हे सागर निवासी प्राणी कोणत्या वर्गात येतात, तर सायक्लोस्टोमाटा या गणात येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मिक्झिम असेल, पेट्रोमायझॉन असेल, तर हे सागरी निवासी प्राणी कोणत्या वर्गात येतात, मिक्झिन पेट्रोमायझॉन हे सागर निवासी प्राणी सायक्लोस्टोमॅटा या गणात येताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कोणत्या मत्स्याचा अंतकाल हा कास्तिमय असतो, तर कोणत्या मत्स्यांचा अंतकाल जो असतो अंतकंकाल हा कास्तिमय असतो, तर त्याच्यामध्ये इक्ताईस असेल आणि कॉन्ड्रॉन हे जे मत्स्य आहे तर यांचा अंतकंकाल जो असतो तो कास्तिमय असतो, लवचिक हाड असते. तर आवर्जून लक्षात ठेवा अशाच प्रकारचे प्रश्न आयोग विचारत असतो. तर कोणत्या मत्स्याचा अंतकंकाल हा कास्तिमय असतो, तर तो इक्ताईस असेल आणि
कॉन्ड्रॉन या गटा या हे जे मत्स्य आहे यांचा जो अंतकंकाल असतो तो कास्तिमय असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. उभयचर, सरीसृप, सस्तन आणि ऐवज हे प्राणी कोणत्या वर्गात येतात? तर टेट्रोपोडा या वर्गामध्ये उभयचर असेल, सरीसृप असेल, सस्तन असेल आणि ऐवज म्हणजे पक्षी. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी तर उभयचर असेल, सरीसृप असेल, सस्तन आणि ऐवज हे जे प्राणी आहे तर हे प्राणी आपल्याला टेट्रोपोडा या गणात येताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सस्तन प्राण्याच्या कोणत्या गणात हत्ती येतो? तर सस्तन प्राण्याच्या प्रोबोसिडिया या गणामध्ये हत्ती येतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का सस्तन प्राण्याच्या कोणत्या गणामध्ये हत्ती येतो? तर प्रोबोसिडिया या गणामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. एकमेव विषधारी स्तनधारी प्राणी कोणता ज्याची विषग्रंथी त्याच्या माडीत असते? तर त्याला आपण ऑर्निथोरिंकस या प्राण्याला म्हणता येईल का ज्याची जे विषग्रंथी असते ते त्याच्या मांडीत असते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. एकमेव विषारी सस्तनधारी प्राणी कोणता ज्याची विषग्रंथी त्याच्या माडीत असते? तर त्याचं नाव आहे ऑर्निथोरिंकस. याची जी विषग्रंथी असते या प्राण्याची ती त्याच्या माडीत असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. गांडूळ असेल, लीच असेल, नेरिस असेल हे प्राणी कोणत्या संघात येतात? तर गांडूळ, लीच, नेरिस हे प्राणी ॲनालिडा या संघात येताना आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. अगोदर देखील खूप वेळा अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले का गांडूळ, लीच आणि नेरिस हे प्राणी जे आहेत ते कोणत्या प्राणी संघात येतात? तर ॲनालिडामध्ये. पुढचा मुद्दा तारामासा, सियार्चिन तर हे प्राणी कोणत्या संघात येतात? तर तारामासा असो का सियार्चिन असो हे प्राणी इकायनोडर्माटामध्ये येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कांगारू असेल, कोआला असेल आणि डायडेफिलस असेल हे प्राणी कोणत्या वर्गात येतात? तर मेटाथेरिया म्हणजे पिशवीधारी जे सस्तनधारी प्राणी असतात कंगारूसारखे तर हे मेटाथेरियामध्ये येतात. आवर्जून लक्षात ठेवा, हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कांगारू असेल, कोआला असेल आणि डायडेल्फिस तर हे प्राणी कोणत्या वर्गात येतात? तर हे मेटाथेरियामध्ये येतात. आणि मेटाथेरियामध्ये असे प्राणी येतात ज्यांना पिशवी असते. पिशवीधारी ते स्तनधारी प्राणी हे मेटाथेरियामध्ये येताना आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का सरीसृप प्राणी म्हणजे सरपटणारे प्राणी यांचं हृदय किती कप्प्याचं असते? तर जे सरीसृप प्राणी असतात त्यांचं हृदय हे 3 कप्प्याचं असते. पुढचा मुद्दा. मानव हा सस्तन प्राणी कोणत्या उपवर्गात येतो? तर मानव हा सस्तन प्राणी युथेरियामध्ये येतो. कारण मानव हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे. तर त्यामुळं मानव हा सस्तन प्राणी युथेरिया या गणात येतो. आणि आपल्याला एक माणूस म्हणून आपल्याला आपला गण माहीत पाहिजे. युथेरिया गणामध्ये सस्तन प्राण्याचा समावेश होतो. मानवामध्ये जे स्त्रीलिंगी आहे त्यांचा समावेश विशेषतः पिल्लांना जन्म देतात. तर त्यामुळं त्यांना पिल्लांना म्हटल्यापेक्षा मुलींना जन्म देतात त्याला आपण युथेरिया गण म्हणू. तर म्हणून मानव हा सस्तन प्राणी असून कोणत्या उपवर्गात येतो? तर युथेरिया. आता त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत आपण. साप असेल, अजगर असेल, पाल, घोरपड हे सरीसृप जे प्राणी आहेत हे प्राणी कोणत्या वर्गात येतात? तर साप, अजगर, पाल, घोरपड हे सरीसृप प्राणी स्क्वॅमॅटा या गणामध्ये येताना आपल्याला दिसतात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आवर्जून लक्षात ठेवा का साप, अजगर, पाल, घोरपड हे सरीसृप प्राणी कोणत्या वर्गात येतात? तर हे स्क्वॅमॅटा या गणामध्ये येतात किंवा वर्गात येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मगर, सुसर हे सरीसृप कोणत्या गणात येतात? तर मगर असेल, सुसर असेल हे सरीसृप क्रोकोडेलिया या गणामध्ये येताना आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तुतारा हा सरीसृप कोणत्या गणात येतो? तर तुतारा हा जो सरीसृप आहे तो रिंकोसिफॅलिया या गणामध्ये येताना दिसतो. तुतारा हा जो सरीसृप आहे तो कोणत्या गणात येतो? तर तुतारा हा जो सरीसृप आहे तो रिंकोसिफॅलिया या गणात येतो. पुढचा मुद्दा. सस्तन प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे असते? तर सस्तन प्राण्याचे जे हृदय असते ते 4 कप्प्याचे असते. पुढचा मुद्दा. द्विपार्श्व सममिती असणारे प्राणी कोणते? तर द्विपार्श्विक सममिती असणारे जे प्राणी आहे त्याच्यामध्ये मानव असेल, बेडूक असेल, उंदीर असेल यांचा समावेश द्विपार्श्व सममिती असणाऱ्या प्राण्यांमध्ये होतो. तर द्विपार्श्व सममिती असणारे प्राणी कोणते? मानव, बेडूक आणि त्याच्यानंतर उंदीर. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा पुढचा आहे. आता या ठिकाणी दिलेला आहे का सियार्चिनमध्ये विशेषतः सियार्चिन हा जो प्राणी आहे याच्यामध्ये तुतारा आपण पाहिलं. सियार्चिनमध्ये कोणती सममिती असते? तर सियार्चिन मध्ये कोणती सममिती असते? तर गोलीय सममिती आपल्याला सियार्चिनमध्ये पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. हायड्रा असेल, तारामासा असेल हे कोणत्या सममितीचे उदाहरण आहे? तर अरीय सममितीचे उदाहरण आहे हायड्रा आणि तारामासा. आणि सियार्चिन जे आहे ते गोलीय सममितीचे उदाहरण आहे. आणि द्विपार्श्वीय सममिती हे मानवामध्ये
बेडूकमध्ये आणि उंदिरामध्ये असते, आणि सियार्चिनमध्ये जे सममिती असते ते गोलीय सममिती असते. हायड्रा आणि तारामासा हे कोणत्या सममितीचं उदाहरण आहे, तर ते अरिय सममितीचं उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर विंचू हा प्राणी कसा आहे, तर विंचू हा प्राणी पिल्लांना जन्म देणारा आहे. पुढचा मुद्दा, पायला हे कोणत्या शरीर सममितीचे उदाहरण आहे, तर पायला हे असममित शरीर सममितीचे उदाहरण असलेलं आपल्याला दिसते पायला. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलमंडर कोणत्या गणात येतात, तर सरड्यासारखे दिसणारे जे उभयचर सॅलमंडर आहे ते युरोडेला या गणात येतात. पुढचा मुद्दा, सिल्वर फिश साधारणपणे कशासोबत आढळतात, तर सिल्वर फिश हे मासे नसून तर हे जुनी पुस्तकेमध्ये आढळताना दिसतात. एक प्रकारचा कीटक आहे सिल्वर फिश, तो फिशसारखा दिसतो आणि साधारणतः सिल्वर फिश हे जुन्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, देवमासा हा सस्तन प्राणीवर्गात मोडतो कारण त्याच्या छाती आणि उदरपोकळीमध्ये स्नायुमय पडदा आहे, त्यामुळे देवमासा हा सस्तन प्राणीवर्गामध्ये मोडतो. आवर्जून लक्षात ठेवा का देवमासा हा सस्तन प्राणीवर्गात का मोडतो, कारण त्याच्या छाती आणि पोकळीमध्ये एक स्नायुमय पडदा आहे, त्यामुळं तो देवमासा सस्तन प्राणीवर्गात मोडतो. पुढचा आपण पाहणार आहोत मुद्दा, अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणत्या वर्गात येतात, तर अंडी घालणारे जे सस्तन प्राणी आहेत ते प्रोटोथेरिया या गणामध्ये येताना आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा, कशामध्ये पचनक्रियेचा पूर्णता अभाव आढळतो, तर टेपवर्ममध्ये आपल्याला पचनक्रियेचा पूर्णता अभाव आढळतो टेपवर्ममध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणता प्राणी हा कीटक वर्गात येत नाही, तर कोडी, ज्याला आपण स्पायडर म्हणतो, स्पायडर यांचा समावेश म्हणजे स्पायडर म्हणजे कोडीचा समावेश हा कीटक वर्गात करता येत नाही. पुढचा मुद्दा, कीटक वर्गात मग कोणते प्राणी येतात, तर कीटक वर्गामध्ये मासे असेल, मच्छर असेल, ढेकून असेल यांचा समावेश कीटक वर्गात केला जातो, मात्र कोडीचा समावेश कीटक वर्गात केला जात नाही स्पायडरचा. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, गांडूळ हा प्राणी कोणत्या प्राणी संघात येतो, तर गांडूळ हा जो प्राणी आहे तो ॲनालिडामध्ये येतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो, तर प्लॅटिपस हा जो प्राणी आहे तो अंडी घालतो, आणि अंडी घालणारे जे प्राणी असतात ते पोटोथेरिया या गणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्लॅटिपस हा जो प्राणी आहे हा सस्तनी असून तो अंडी घालतो, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. यावर बरेचसे प्रश्न विचारण्यात आले. कोणता प्राणी सस्तनी असून अंडी घालतो, तर तो म्हणजे प्लॅटिपस. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अस्पुष्प असणाऱ्या शैवाल असणाऱ्या वनस्पतीचं नाव काय, तर पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल असणाऱ्या वनस्पतीचं नाव आहे स्पायरोगायरा. ही जी वनस्पती आहे पाण्यात वाढते, अपुष्प वनस्पती आहे म्हणजे ती शैवाल आहे. आता स्पायरोगायरामध्ये कोणती प्रजनन पद्धती आढळते हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. तर स्पायरोगायरामध्ये जी प्रजनन पद्धती आढळते त्याला आपण खंडीभवन पद्धत म्हणतो. खंडीभवन पद्धत आपल्याला स्पायरोगायरा या शैवालामध्ये आढळताना पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या वर्गात येतात, तर मावा किंवा तुडतुडे आणि किडी तर हे हेमिप्टेरा या गणात येतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. मावा असेल किंवा तुडतुडे असेल, किडी असेल, हे कोणत्या वर्गात येतात, तर हेमिप्टेरामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सिसिलियन हा प्राणी कोणत्या वर्गात येतो, तर सिसिलियन हा जो प्राणी आहे तो उभयचर म्हणजे ॲम्फिबियन वर्गात येतो. सिसिलियन हा प्राणी कोणत्या वर्गात येतो, तर उभयचर. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सस्तन असून अंडी घालणारे प्राणी कोणते, या अगोदरच आपण पाहिलं. सस्तन असून अंडी घालणारे प्राणी म्हणजे प्लॅटिपस आणि एकेडिना, विशेष करून ऑस्ट्रेलिया देशामध्ये आढळतात. तर सस्तन प्राणी असून अंडी घालणारे प्राणी कोणते, तर सस्तन असून अंडी घालणारे प्राणी म्हणजे प्लॅटिपस आणि एकेडिना. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो, तर प्लॅटिपस. हा मुद्दा आपण पाहिलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, सरड्यासारखे दिसणारे जे सॅलमंडर आहे हे कोणत्या गणात येतात, तर युरेडेला गणात येतात. आणि आपण पाहिलं कोणत्या सरीसृप प्राण्याचं हृदय हे 4 कप्प्याचं बनलेलं असते, तर कोणत्या सरीसृप प्राण्याचं जे हृदय आहे ते 4 कप्प्याचं बनलेलं असते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये मगर जो असेल तर मगर हा सरीसृप प्राणी असून त्याचं जे हृदय असते ते 4 कप्प्याचं असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ऑक्टोपस हा जो प्राणी आहे हा कोणत्या संघात येतो, तर कोणत्या प्राणी संघात येतो, तर ऑक्टोपस हा जो प्राणी आहे तो मुलुस्का या गणामध्ये येताना आपल्याला दिसतो. मुलुस्का या प्राणी संघात येतो. हा दुसऱ्या क्रमांकाचा दुसरा प्राणी संघ आहे. आज सर्वात मोठा प्राणी संघ आर्थ्रोपोडाने दुसऱ्या क्रमांकावर मुलुस्का या प्राणी संघाचा लागतो. आणि ऑक्टोपसचा समावेश जो होतो तो मुलुस्का या संघात होतो, प्राणी संघात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, उडणारा सस्तन प्राणी कोणता, तर वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. त्यानंतर डकबिल, प्लॅटिपस आणि स्पायनी अँटर इटर हे सस्तन प्राणी कोणत्या उपवर्गात येतात, तर प्रोटोथेरिया म्हणजे अंडी घालणाऱ्या प्राण्यांमध्ये येते. डकबिल असेल,
प्लॅटिपस असेल, स्पायनी अँट इटर असेल, हे सस्तन प्राणी कोणत्या उपवर्गात येतात तर प्रोटोथेरियामध्ये, कारण हे सस्तनी प्राणी असून ते अंडी घालणारे प्राणी आहेत. त्याच्यामध्ये प्लॅटिपस असेल, डकबिल असेल आणि स्पायनी अँट इटर असेल, जे मुंगी खाणारा प्राणी आहे त्याला स्पायनी अँट इटर म्हणतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कंगारू. आपण पाहत आहोत कंगारू जो आहे तर हा कंगारू किंवा मोल किंवा कोआला हे प्राणी कोणत्या, हे सस्तन प्राणी कोणत्या उपवर्गात येतात तर आपण पाहणार आहोत कंगारू असेल, मोल असेल, कोआला असेल, हे सस्तन प्राणी कोणत्या उपवर्गात येतात तर हे मेटाथेरियामध्ये येतात, कारण ते पिशवीधारी आहेत. म्हणून कंगारू असेल, मोल असेल आणि कोआला हे सस्तन प्राणी जरी असले तरी ते मेटाथेरिया या गणामध्ये येताना आपल्याला, उपवर्गात येताना आपल्याला दिसतात. लीच हा प्राणी कोणत्या संघात येतो तर लीच जो हा प्राणी आहे तो ॲनालिडामध्ये येतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण पाहिला स्टेगोसारस हा प्राणी कोणत्या संघात येतो तर जो स्टेगोसारस आहे तो रेप्टिलियामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. स्टेगोसारस हा प्राणी कोणत्या वर्गात येतो तर रेप्टिलियामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सस्तन प्राणी कोणते तर सस्तन प्राण्यामध्ये मानव असेल, डॉल्फिन असेल, मुंगूस असेल, उंदीर, ससा, वटवाघूळ आणि कांगारू हे सर्व सस्तन प्राणी आहे. विशेषतः प्लॅटिपस, डकबिल हे देखील सस्तन प्राणी आहे. अँट इटर देखील सस्तन प्राणी आहे. तर सस्तन प्राणी कोणते तर त्याच्यामध्ये मानव असेल, डॉल्फिन असेल, मुंगूस असेल, उंदीर असेल, ससा, वटवाघूळ, कांगारू, प्लॅटिपस, डकबिल, अँट इटर हे सगळे सस्तन प्राणी असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत गॅस्ट्रोपोडा या वर्गातील गोगलगायीचे कवच कोणत्या वॉल्वने बनलेले असते तर गॅस्ट्रोपोडा या वर्गातील गोगलगायीचे जे कवच आहे ते एकेरी वॉल्वने बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सस्तन प्राण्याच्या कोणत्या गणात व्हेल मासा आणि डॉल्फिन येतात तर सस्तन प्राण्याच्या कोणत्या गणामध्ये व्हेल मासा आणि डॉल्फिन येतो तर डॉल्फिन आणि मासा जो असतो व्हेल मासा तो CTC या गणात येतो सस्तन प्राण्याच्या. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का मासा आणि डॉल्फिन हे CTC गणात येतात सस्तन प्राण्याच्या. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का सस्तन प्राण्याच्या कोणत्या गणात ससा येतो तर सस्तन प्राण्याच्या कोणत्या गणामध्ये ससा येतो तर लॅगोमार्फा या गणामध्ये सस्तन प्राण्याच्या लॅगोमार्फा या गणामध्ये ससा येतो. अतिशय महत्त्वाचा आहे का ससा हा कोणत्या गणात, सस्तन प्राण्याच्या कोणत्या गणात येतो तर लॅगोमार्फा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत लेमरस असेल, लोरिस असेल, माकडे असेल, आदिजीव आणि मानव हे कोणत्या गणात येतात. लेमरस, लोरिस, माकडे, आदिजीव आणि मानव हे प्रायमेटसमध्ये येतात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून का प्रायमेटसमध्ये कोण कोण येते. प्रायमेटस या गणामध्ये लेमरस, लोरिस, माकडे, आदिजीव आणि मानव किंवा मानवाचा समावेश कोणत्या गणात केला जातो तर प्रायमेटस, आणि आदिजीवांचा समावेश देखील कायच्यात होतो प्रायमेटस. माकडे आणि लेमरस आणि लोरिस जरी असेल त्यांचा समावेश प्रायमेटसमध्ये केला जातो. पुढचा घेणार आहोत आपण मुद्दा हे आपण पाहिला हेडगे, हॉग, त्याच्यानंतर मोल असे छोटे छोटे जे सस्तनी प्राणी आहे तर ते कोणत्या गणात येतात ते हेडगे, त्याच्यानंतर हेडगे हॉग म्हणू आपण त्यांना, मोल असे छोटे छोटे जे सस्तनी प्राणी असतात ते इन्सेक्टिओरा या गणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. हा गण आवर्जून लक्षात ठेवा. इन्सेक्टिओरा या गणामध्ये हेडगे, आपण पाहिलं हेडगे, हॉग आणि मोल असे छोटे छोटे सस्तनी प्राणी येताना दिसतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ कोणता तर प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा जो संघ आहे त्याला आर्थ्रोपोडा म्हणतात. आर्थ्रोपोडा हा प्राणीसंघातील सर्वात मोठा संघ आहे. दुसरा मुद्दा प्राणीसृष्टीतील दुसरा मोठा संघ कोणता तर मोलुस्का, हे तुम्हाला माहीत आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सुपर क्लास स्पायसेस, ज्याला आपण मत्स्यवर्गाचं हृदय हे किती कप्प्याचं बनलेलं असते तर सुपर क्लास स्पायसेस म्हणजे मत्स्यवर्गाचं हृदय हे 2 कप्प्यांचं बनलेलं असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सुपर क्लास स्पायसेसचे कोणते प्रकार आहेत तर सुपर क्लास स्पायसेस म्हणजे मत्स्यवर्गाचे कोणते प्रकार आहे. मत्स्यवर्गामध्ये 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात खास करून. त्याच्यामध्ये लॅकोडर्मी असेल, कॉन्ट्रॅक्टिक थाईस असेल आणि ॲस्टिक थाईस असेल, यांचा समावेश सुपर क्लास स्पायसेसमध्ये केला जातो. हे नाव जे आहे आवर्जून लक्षात ठेवा का पायसेसचे म्हणजे मत्स्यवर्गाचे कोणते प्रकार पडतात. लॅकोडर्मी असेल, कॉन्ट्रॅक्टी थाईस असेल आणि ऑस्टिक थाईस असेल, तर अशा प्रकारे हे सुपर क्लास स्पायसेसचे आपल्याला पाहायला मिळतात. लॅकोडर्मी, कॉन्ट्रॅक्टिक थाईस, त्याच्यानंतर ऑस्टिक थाईस, तर हे प्रकार आहे सुपर क्लास स्पायसेसचे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक रे असेल, स्ट्रिंग रे असेल, सॉफिश असेल, शार्क असेल आणि स्कॉल लिडॉन असेल, हे मत्स्य कोणत्या वर्गात येतात ते कॉन्ट्रॅक्टी थाईसमध्ये येतात. तर हे मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा कारण यावर बरेचसे प्रश्न अगोदरही विचारण्यात आले. इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे, सॉफिश, शार्क आणि स्कॉलिडॉन, आपण पाहिला स्कॉलिडॉन, हे मत्स्य कोणत्या वर्गात येतात हे
कॉन्ट्रिक्टाईस या गणामध्ये येताना दिसतात. हे मत्स्यवर्गाचे 3 गण होते किंवा 3 वर्ग होते. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक रे जर विचारला, स्ट्रिंग रे, सॉफिश, शार्क आणि स्कॉलिडॉन जर आपल्याला विचारण्यात आलं तर हे मत्स्य कॉन्ट्रिक्टाईस या गणामध्ये येताना किंवा या वर्गामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मत्स्यवर्गातील कोणत्या प्रकारच्या प्राण्याचा अंतकंकाल हा हाडांनी बनलेला असतो म्हणून त्यांना बोनीफिश म्हणतात. तर ऑस्टिकथाईस हे जे या वर्गातले जे मत्स्य आहे त्यांचा जो कंकाल असतो, अंतकंकाल, तो हाडांनी बनलेला असतो म्हणून ऑस्टिकथाईस या मत्स्यवर्गाच्या प्रकाराला बोनीफिश असं म्हणतात. आवर्जून लक्षात ठेवा का कोणाला बोनीफिश म्हटलं जाते तर ऑस्टिकथाईस या वर्गाला बोनीफिश म्हणून ओळखले जाते. पुढचा मुद्दा पाहणार आहोत. आता पाण्यामध्ये सर्वात जास्त मासे कोणते किंवा कमी मासे कोणते असं आपण म्हणू. सर्वात जास्त समुद्रामध्ये, महासागरामध्ये जे मत्स्यवर्गाचे आपण 3 प्रकार पाहिले. 3 प्रकारापैकी हा एक प्रकार आहे. 3 प्रकारामध्ये आपण पहिला प्रकार लॅकोडर्मी बघितला होता, दुसरा कॉन्ट्रिक्टाईस बघितला, तिसरा ऑस्टिओक्थाईस बघितला. तर याच्यामध्ये तुम्हाला एक माहीत पाहिजे का जगामध्ये जे महासागर आहे किंवा समुद्र आहे किंवा नद्या नाले आहेत तर याच्यामध्ये आपण पाहिला कॉन्ट्रॅक्टाईस हे जे मत्स्य आहे यांचं प्रमाण फक्त 5% आपल्याला पाहायला मिळते. मग सर्वात कमी कोणते मत्स्य आढळतात तर कॉन्ट्रॅक्टाईस हे जे मत्स्य आहे यांचं प्रमाण जे फक्त 5% आहे आणि जे ऑस्टिकथाईस आहे यांचं प्रमाण 95% असलेलं आपल्याला दिसते. म्हणून जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त मत्स्यवर्ग कोणते आहेत तर ते म्हणजे ऑस्टिकथाईस या मत्स्यवर्गाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. कोणाच्या पेक्षा तर कॉन्ट्रॅक्टाईसपेक्षा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. शामुर्ग या पक्षाची आयुमर्यादा किती असते तर शामुर्ग या पक्षाची जी आयुमर्यादा असते ते 50 वर्ष असते आणि घरमाशीची जी आयुर्मर्यादा असते ते 1 ते 4 महिने इतकी असते. कुत्र्याची जर तुम्हाला विचारण्यात आलं आयुर्मर्यादा किती असते तर 12 ते 18 वर्ष हे कुत्र्याची आयुर्मर्यादा इतकी असते. 12 ते 18 वर्ष आपल्याला पाहायला मिळते. वर्ग आपण पाहिलं सायक्लोस्टोमाटा हा मुद्दा लक्षात ठेवा. वर्ग सायक्लोस्टोमाटा या सागर निवासी प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते तर जे मत्स्य आहे त्यांचं हृदय आपण पाहिलं 2 कप्प्याचं असते. तर वर्ग सायक्लोस्टोमॅटा या सागर निवासी प्राण्याचे हृदय किती कप्प्याचं असते तर 2 कप्प्याचं असते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे. पहिले व्हर्टिब्रेट्स कोणते जे आता सर्व लुप्त झाले. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का पहिले व्हर्टिब्रेट्स कोणते जे आता सर्व लुप्त झाले तर त्यांचं नाव आहे ऑस्ट्रॅकोडर्मी. तर हे जे ऑस्ट्रॅकोडर्मी हे पहिले व्हर्टिब्रेट्स आहेत जे आता सर्व लुप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. पापलेट असेल, लोबिया असेल, कटला असेल, बॉम्बे डक असेल, लंगफिश असेल हे मत्स्य कोणत्या मत्स्यवर्गात येतात तर हे ऑस्टिकथाईसमध्ये येतात आणि ऑस्टिकथाईसचं आपण प्रमाण पाहिलं 95% आहे. त्यामुळं पॉपलेट असेल, लोबिया असेल, कटला असेल माशांचे प्रकार आहे ते पापलेट, लोबिया, कटला, बॉम्बे डक, लंगफिश हे मत्स्य कोणत्या वर्गात येतात तर हे ऑस्टिकथाईसमध्ये येतात. आणि जगाच्या पाठीवर महासागरामध्ये आणि समुद्रामध्ये सर्वात जास्त मत्स्यांचे जे प्रकार आहे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे जे मत्स्य आहे त्याच्यामध्ये ऑस्टिकथाईसचा पहिला क्रमांक लागतो कारण 95% मत्स्य याच गटातील याच वर्गातील येताना आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. एक्झोसिटस असेल ज्याला आपण फ्लाइंग फिश म्हणतो, हिप्पोकॅम्पस असेल, सी हॉर्स म्हणतात त्याला, त्याच्यानंतर रिमोरा असेल, सकरफिश असेल हे मत्स्य कोणत्या वर्गात येतात तर हे देखील ऑस्टिकथाईसमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. असे अतिशय आवर्जून हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आवर्जून लक्षात ठेवा. एक्झोसिटस ज्याला आपण फ्लाइंग फिश म्हणतो, हिप्पोकॅम्पस असेल ज्याला आपण सी हॉर्स म्हणतो, रिमोरा असेल त्याला सकरफिश फिश म्हणतात. तर हे मत्स्य कोणत्या वर्गात येतात तर हे ऑस्टिकथाईसमध्ये येतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. हे सर्व ऑस्टिकथाईसमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. तर एक्झोसिटस असेल, हिप्पोकॅम्पस असेल आणि रिमोरा हे मत्स्य कोणत्या वर्गात येताना दिसतात ऑस्टिकथाईसमध्ये आपल्याला येताना दिसतात. अशा पद्धतीनं हे आजच्या सायन्स जे नोट्स आहेत त्याच्या पार्ट 2 मधील हे सर्व प्रश्न आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पुन्हा आपण भेटू सायन्स नोटच्या पार्ट 3 मध्ये. त्यामध्ये असतीलच असे महत्त्वाचे सायन्सचे प्रश्न जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. तोपर्यंत धन्यवाद.